फर्स्ट नेम इज कुशल। मेरा नाम राघव उपाध्याय है और मैं एक मीडियम पेस बॉलर हूँ। मेरा नाम अनुराग राय है, मैं इधर एज अ राइट हैंड बैट्समैन आया हूँ। मैं विवान नरसिंघानी हूँ और मैं राइट हैंड ओपनिंग बैट्समैन हूँ। यहाँ पे एक सिलेक्शन हो रहा है अंडर 16 का। अभी बैटिंग करके आया हूँ। इधर का एक्सपीरियंस मुझे बहुत अच्छा लगा। मैं श्रीमा स्कूल में हूँ और अभी तो बॉलिंग करके हुआ है मेरा। सर ने बोला नाम पूछा और फिर इधर आने को बोला है, तो अभी देखते हैं। अभी सर नाम बताएंगे तो होगा की नहीं होगा। मी इथे सिलेक्शनला आलो ठाण्यामध्ये सेंटर ग्राउंडला। इथे सिलेक्शनवाली खूप चांगलं आहे आणि सर पण कोचेस चांगले आहेत, लक्ष देत आहे। ते डोक्याला माझे पेन्सिल लागलेली तरी तू सिलेक्शनसाठी आला? हां। मुंबईचं क्रिकेट आहे जे पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर याच्यात विभागलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं आम्हाला की सेंट्रल साईडला एज ग्रुपच्या टुर्नामेंट फार कमी आहेत आणि मग त्याचा प्रयत्न गेली 5 वर्ष आम्ही करत असताना एक अंडर 14 टुर्नामेंट इकडे चालू झाली, एक अंडर 19 चालू झाली आणि यावर्षी ठाण्यामधले जे दिग्गज व्यक्तिमत्व आहे बाबा सुर्वे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इकडे अंडर 16 टुर्नामेंट करायची असं त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या ठाणे फ्रेंड्स युनियनने आम्हाला अर्ज केलेला आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही त्याच्यावर प्रतिसाद दिलेला आहे आणि ठाण्यातल्या मुलांच्या निवडक 4 टीम बनवून तेही 4 टीम सिलेक्शन ट्रायल होईल, जेणेकरून इकडची मुलंसुद्धा मुख्य प्रवाहात मुंबईमध्ये आपल्या मुंबई टीमसाठी किंवा तिकडनं पुढे मग भारतीय संघासाठी खेळण्यासाठी ती तयार व्हावीत याचा हा प्रयत्न आहे। स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे आणि सुर्वे कुटुंबियांनी आम्हाला सांगितलं आहे की ही स्पर्धा दरवर्षी होईल आणि आम्हाला आशा आहे जसजशी ही स्पर्धा होत जाईल तसं ह्याचं महत्त्व वाढेल। हा एक मैलाचा दगड ठरणार आहे ठाण्याच्या क्रिकेटमध्ये, तर त्याच्यामुळे या स्पर्धेला आणि या निवड चाचणी आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आज मी इकडे आलेलो आहे आणि सर्व स्पर्धेला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। फक्त एकच गोष्ट मला सांगायची आहे की इकडे मुंबईचे अंडर 16चे 2 सिलेक्टर आलेले आहेत। ते 2 सिलेक्टर त्यांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल, कारण जितकी चांगली मुलं, जितकी न्यूट्रल निवड होईल तितकी या टुर्नामेंटचं महत्त्व वाढेल आणि तितकी इकडनं मुलं पुढे मुंबईच्या टीममध्ये जाण्यासाठी तयार होतील। आज आम्ही एक प्रयत्न सुरू केला आहे, फर्स्ट टाइम तुकाराम सुर्वे मेमोरियल टुर्नामेंट अंडर 16साठी ठाणा डिस्ट्रिक्टसाठी आणि हे आमचा पहिलाच प्रयत्न आहे आणि आम्हाला हा कायमस्वरूपी करायचा आहे आणि आम्हाला हा प्लॅटफॉर्म करायचा आहे की जेणेकरून जी आपली ठाणा डिस्ट्रिक्टमधली अंडर 16ची मुलं आहेत त्यांना इथे एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्याच्यावर त्यांनी परफॉर्मन्स केला की त्या लोकांना मुंबईसाठी त्यांना डेफिनेटली त्यांच्याकडे मुंबई सिलेक्शनसाठी बघितलं जाईल आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर्स येऊन दे विल बी वॉचिंग दिस टुर्नामेंट, तर त्यामुळे त्यांचा ते जर परफॉर्मन्स चांगला झाला तर डेफिनेटली इज गोइंग टू हेल्प देम अ लॉट आणि मुंबईला खेळणं इज समथिंग, इट्स अ ड्रीम ऑफ एव्हरीवन ॲटलीस्ट आपल्या इकडे, कारण मुंबई टीम म्हणजे वी आर सपोज टू बी द टॉप टीम। ठाण्याचं क्रिकेट आणि बाबा सरांचं क्रिकेट हे एक अतूट नातं होतं आणि त्यांच्या नावाने ही जी टुर्नामेंट चालू केलेली आहे ह्याच्या मागचा मुख्य हेतू असा आहे की ठाणा आणि ह्या परिसरातील जी चांगली मुलं आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल आणि आम्ही त्याच्यासाठी आमचे मुंबईचे जे सिलेक्टर्स आहेत ते पाठवलेले आहेत आणि मुंबईचं सिलेक्शन ही सिलेक्शन प्रोसेस करताना आमचे जसं मुंबईची टीम सिलेक्ट केली जाते त्याच धर्तीवर आणि त्याच मेरिटवर या प्लेयर्स सिलेक्ट केले जातील आणि ही अशीच कंटिन्युअस प्रोसेस राहील जेणेकरून मुंबईच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये ह्या मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल। माझ्या आजोबांचं नेहमी बिलीफ होतं की जे काय त्यांच्या आयुष्यात आहे आज ते क्रिकेटमुळे आहे आणि ते पण क्रिकेटला देत गेले तसं, तर आम्हाला तेच होतं की ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने काहीतरी आपण सुरू करावं आणि त्यांचं प्रेम, त्यांचं मोस्टली क्रिकेट जे मुंबई आणि ठाण्यामध्ये खेळलं गेलं, आम्ही राहिलो 50 वर्ष ठाण्यामध्ये, आजोबा राहिले 50-60 वर्ष, तर असं होतं की काहीतरी ठाण्या डिस्ट्रिक्टसाठी करावं। असं होतं की ठाण्यात क्रिकेट खेळलं जातं पण मुंबईची लोकं येऊन कदाचित कमी बघतात, तेवढं एक्सपोजर मिळत नाही, तर असं काहीतरी टुर्नामेंट करायची होती जी लहान मुलांना एक्सपोजर देईल की मुंबईचे सिलेक्टर्स येऊन इकडे बघतील, टीम सिलेक्ट करतील
आणि इकडे जे परफॉर्मन्सेस होतील ते नजरेत येतील. कारण आधी बऱ्याच वर्ष जसं आमचा कौस्तुभ पवार पण खेळला क्रिकेट मुंबईला, तो इकडनं जायचा मुंबईला. हा एक प्रयत्न आहे की काही वर्षांनी मुंबईत जाऊन खेळण्याची गरज नसली पाहिजे आणि इकडनंच सिलेक्शन झालं पाहिजे, अशी ही एक आपला प्रयत्न आहे. आणि ह्याच्यामध्ये MCAनी आमची खूप मदत केली आहे. पहिल्यांदा मी जेव्हा गेलो तेव्हा अजिंक्य आणि अभय सरांनाच भेटलो आणि त्यांनी हे सुचवलं की आपण असं काहीतरी करूया. तर मी त्यांना म्हणालो, सर मग सिलेक्ट कोण करणार टीम? ते म्हणाले आपण पाठवू ना आपले सिलेक्टर्स. म्हणजे असं कधीच नव्हतं की त्यांनी म्हणाले नाही बघू करू. आणि डे 1पासून MCAनी आपल्याला सपोर्ट केला आहे. तर आपला प्रयत्न आहे की ठाण्यामधले ग्रासरूटचे प्लेयर्स, इवन बदलापूर असू दे, वांगणी असू दे, शहापूर असू दे, मुरबाड असू दे, तिकडनं पण जरी आपल्याला 1-2 प्लेयर प्रत्येक वर्षी चांगले मिळाले तरी मला वाटतं आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते कंप्लीट होईल. हे अंडर-16च्या मुलांना ठाण्यातलं ही पर्वणी आहे. जोपर्यंत बाबा इकडे होते आणि बाबांनी जे क्रिकेटला एवढं वाहून घेतलं होतं ठाण्याच्या क्रिकेटला, तर खरं सांगतो की त्यांच्या नावाने जी ही टुर्नामेंट चालू करतायत ही लहान मुलांना आणि त्यांना आवडणारी ही गोष्ट खरंच चांगली झालेली आहे. तर ह्या संधीचा फायदा आपल्या ठाण्यातल्या लोकांनी घ्यावा आणि त्या संधीचं सोनं करावं. शक्यतो तटस्थ पद्धतीने निवड व्हावी. ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा आपला बाहेरचा असं काही न करता, म्हणून आम्ही मुंबईच्या सिलेक्शन कमिटीमधनं 2 सिलेक्टर इकडे पाठवलेले जे अंतिम निवड करतील आणि ते अंतिम निवड केलेले 4 संघ 2 दिवसाचे सामने आता इकडे खेळणार आहेत. म्हणजे हे गरज आहे. आणि कुठची स्पर्धा जेव्हा कुठचे ऑर्गनायझर किंवा आयोजक घेतात त्या मागे आमचा आता एक हेतू असतो की त्याने मुंबई क्रिकेटला काय फायदा होईल. त्यामुळे आणि ते ऑर्गनायझर जे आम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्स देतात त्यांना आम्ही चांगली मदत करतो, त्यांना जे काय लागेल ते देतो आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने 17 तारखेपासून सुरू होईल अशी मला आशा आहे. आज जवळजवळ 300-350 मुलं फक्त सिलेक्शनसाठी आली आहेत. त्यातनं चांगली 60 मुलं निवडून आपण ती स्पर्धा यशस्वी करूया. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माझ्यातर्फे आणि मुंबई क्रिकेटतर्फे मी ठाणे फ्रेंड्स युनियनला मनापासून शुभेच्छा देतो. आता ही टुर्नामेंट सुरू करायच्या मागे एक सांगायचं म्हणजे माझ्या वडिलांच्या नावाने तुकाराम सुर्वे, ही वॉज अ रणजी ट्रॉफी प्लेयर. ही प्लेड फॉर गुजरात फॉर 11 years फ्रॉम 1960 till 1971 and he played 45 or some matches around that. त्यावेळेला त्या कमी खेळ एवढे वर्ष करून, कारण त्यावेळेला नॉकआउट सिस्टम होती. आता जशी लीग आहे तशी नव्हती. त्यामुळे त्यांचं 11 वर्ष खेळून पण मॅचेस तेवढ्याच झाल्या. आणि त्यावेळेला गुजरात कंपॅरेटिव्हली इट वॉज अ वीकर साईड दॅन बॉम्बे किंवा बरोडा. पण ही वॉज अ विकेट कीपर अँड ओपनिंग बॅट्समन्स आणि त्यांच्या 2 सेंचुरीज पण आहेत रणजी ट्रॉफीला. तर त्यांना आणि नंतर हे रणजी ट्रॉफी खेळताना 1965मध्ये ही जॉईन मफतलाल स्पोर्ट्स क्लब आणि त्यांनी मफतलालची टीम सुरू केली. मफतलाल स्पोर्ट्स क्लब वॉज द बेस्ट स्पोर्ट टीम इन इंडिया. आजही मला वाटतं अशी टीम झाली नाही, प्रायव्हेट टीम, क्लब टीम. आणि त्यांनी म्हणजे बाबांनी माझ्या ती टीम सुरू केली 1965मध्ये अँड बाय 16 and 70 दे बिकम द चॅम्पियन्स ॲट मोस्ट ऑफ द आउटस्टेशन टुर्नामेंट्स, नॉट ओनली बॉम्बे. म्हणजे टाईम शेअर पण मॅक्झिमम हे जिंकायचे मफतलाल स्पोर्ट्स क्लब. जवळजवळ 19 वर्ष दे जस्ट रूल द बॉम्बे क्रिकेट अँड टुर्नामेंट्स ऑल अराउंड. आणि माझ्या वडील वॉज इन्स्ट्रुमेंट. तर माझ्या वडिलांची एकच इच्छा होती की मुलांचं त्यांचं ही ऑलवेज बिलीव्ड इन क्रिकेट, म्हणजे एक्स्पेशली नर्चरिंग ग्राउंड फॉर द यंगस्टर्स विच इज द फ्युचर ऑफ एनी स्टेट ऑर बॉम्बे. तर त्यांचं ही वॉज अ सिलेक्टर ऑफ बॉम्बे ॲज वेल अंडर-16. इनफॅक्ट ही वॉज अ मॅनेजर वेन ही वॉज अ सिलेक्टर वेन ही सिलेक्टेड सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, देन निलेश कुलकर्णी, अजित आगरकर, हे त्यांनी सगळे सिलेक्ट केलेलं आहे. अँड ही वॉज अ मॅनेजर ॲज वेल. तेव्हा सचिनची पहिली टूर जेव्हा बॉम्बेला केली ते मला वाटतं माझ्या वडिलांच्या अंडरच केली अहमदाबादला. अँड दॅट वॉज द स्टार्टिंग. तेव्हा ठाण्याचे पण आमचे मयूर कद्रेकर, अभिजित काळे, निलेश डोंबिवलीचा होता निलेश कुलकर्णी, मंदार साने, ही ऑल्सो प्लेड फॉर महाराष्ट्र. हे सगळे बाबांनी सिलेक्ट केलेली ठाण्याची मुलं. आणि ही वॉज सिलेक्टेड, ही वॉज इलेक्टेड मेंबर ऑफ मुंबई क्रिकेट असोसिएशन ॲज वेल 2 terms. पहिल्या वर्षी कॉप केलं होतं, नंतर 2 वर्ष ही वॉज अ मॅनेजिंग कमिटी मेंबर. तर त्यांची एक इच्छा होती की दिस इज द एज ग्रुप वेअर यू कॅन नर्चर दिस बॉयज. आणि त्यांचं एक होतं की मॅच प्रॅक्टिस इज द बेस्ट प्रॅक्टिस. तर त्यांची अशी इच्छा होती की मुलांनी मॅक्झिमम वेळ जेव्हा त्यांना अपॉर्च्युनिटी मिळते खेळायची तेव्हा दे शुड स्पेंड मोर टाईम ऑन द विकेट. आताचं जे ही वॉज नॉट व्हेरी फॉर आताचं 10 ओव्हर किंवा 20 ओव्हरचा टुर्नामेंट. ही वॉज
दॅट इज नॉट, इट वॉज नॉट क्रिकेट फॉर हिम. मे बी ही वॉज अ ओल्ड स्कूल किंवा त्यांचा, पण त्यांची अशी एक इच्छा होती की मुलांनी मॅक्झिमम टाईम तुमच्या ग्राउंडवर घालवावा, बॉलर असो, बॅट्समन असो. आणि म्हणून आम्ही 2 दिवसाची टुर्नामेंट ठेवली आहे त्यांच्या इच्छेने. आता एवढीच आमची इच्छा आहे की हल्लीचं जे या मुलांचं क्रिकेट बघतो त्या मुलांनी 2 दिवस खेळावा, 2 इनिंग्स. सो इट्स अ लॉट ऑफ टाईम. म्हणजे हल्ली पहिल्या बॉलपासून आडवे वगैरे मारतात, तर न करून त्यांनी इनिंग बिल्ड करावी, जी माझ्या बाबांची इच्छा होती. आणि ही ऑलवेज बिलीव्ह की दिस इज द वे ऑफ क्रिकेट डेव्हलप. नंतर एकदा तुम्ही एका सर्टन लेवलला गेल्यावर तुम्ही पहिल्या म्हणजे तुम्ही 10 ओव्हर 20 ओव्हरवर कॉन्सन्ट्रेट करा. बट फर्स्ट दिस इज टू आय मीन वॉट यू कॅन से, तुमचं स्किल्स होन करायला, जे क्रिकेटिंग स्किल्स प्रॉपर आहेत ते करायला हे करा. आताचं 20 ओव्हरचं स्किल्स आर डिफरंट, बट फॉर हिम इट वॉज दॅट. सो आमचा एक छोटा प्रयत्न आहे की आणि मुलांनी खेळावं मॅक्झिमम. आणि वी आर नॉट चार्जिंग एनिथिंग, वी आर स्पॉन्सरिंग. आम्ही आमचं स्वतःचं हे करतो आहे, कोणा मुलांकडनं 5 पैसे घेतलेले नाही. आणि तीच आमची इच्छा. आणि आम्हाला ही टुर्नामेंट कायमस्वरूपी करावं की ते एक ठाण्याचा, आपल्या ठाणा डिस्ट्रिक्टचा या साईडचा एक अविभाज्य क्रिकेटचा घटक बनेल आणि मुलांसाठी. आणि दे विल बी गेटिंग अन अपॉर्च्युनिटी. आणि दॅट दिस प्लॅटफॉर्म विल बी अ सिलेक्शन प्लॅटफॉर्म फॉर देम फॉर मुंबई. ही एकच आमची इच्छा आहे की त्यांना एक स्कोप मिळावा आणि हे करावं. तर तोच आमचा प्रयत्न राहील. आणि आपल्या सर्वांचे सपोर्ट आणि आशीर्वाद असू दे, एवढीच इच्छा आहे. आजोबा जानेवारीमध्ये गेले, त्याच्यानंतर आम्हाला हा थॉट आला की काहीतरी आपण करावं. आणि जानेवारीपासून साधारण आपण MCAला अप्रोच केलं. आणि तेव्हा इलेक्शन्स वगैरे चालू होते, त्यामुळे तेव्हा काही डिसिजन घेतला गेला नाही. पण अजिंक्यनी आणि अभय सरांनी डे 1पासून सांगितलेलं की हे सगळं होऊ दे प्रोसेस, आपण चालू करूया. आणि आता आपलं ऑक्टोबरमध्ये वगैरे आपल्याला परमिशन मिळाली MCAकडून. ठाण्यामध्ये पण स्पोर्टिंगनी आपलीच टुर्नामेंट, जरी ठाणा फ्रेंड्स युनियन आणि स्पोर्टिंग हे रायव्हल्स असले क्रिकेट फील्डमध्ये, तरी स्पोर्टिंगनी भरपूर मदत केली आम्हाला. म्हणजे ते एक दिसून येतं की क्रिकेट महत्त्वाचं आहे. तुमची क्रिकेटची जी ऑन फील्ड रायव्हलरीपेक्षा ऑफ फील्ड रिलेशन्स महत्त्वाचे आहेत. तर स्पोर्टिंगनी पण आम्हाला मदत केली. स्पोर्टिंगने कधीच सांगितलं नाही की नाही बघूया, त्यांनी नेहमी सांगितलं की जे काय असेल ती आपल्या इकडे आपण चालू करू. आणि म्हणून आपली ही टुर्नामेंट आधी स्पोर्टिंगला इकडे सेंट्रल मैदानावर आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम अशी खेळली जाणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये पण आपले विकास रेपाळे आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली तिकडचं बुकिंग करायला. तर भरपूर लोक सुरुवातीपासून जुळली गेली, ज्यांचा संबंध आजोबांबरोबर आलेला, त्यांनी आपल्याला नेहमी सुरुवातीपासून सपोर्ट केलेला आहे या टुर्नामेंटमध्ये. ही खूप चांगली संकल्पना अनिश सुर्व्यांनी जेव्हा आणली, त्यांनी एक अंडर 16 हा एज ग्रुप निवडला, कारण का हा खूप इम्पॉर्टंट एज ग्रुप आहे. प्लस 2 दिवसाची मॅचेस होणार आहेत, सेंट्रल मैदान प्लस दादोजी कोंडदेव. आता याच्यानी या मुलांचा खूप फायदा होणार आहे, बिकॉज फक्त ठाण्या जिल्हा आपलं जे आहे त्याच्यात खूप चांगलं क्रिकेट आहे, त्याच्यात मुलं ती येतील. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची हे एक इंटेन्शन असं होतं की आज बाकीच्या मुंबईमधल्या बऱ्याच टुर्नामेंट्स होतात, पण ठाण्यामध्ये अशी अंडर 16 2 दिवसाची टुर्नामेंट नव्हती. म्हणून जेव्हा अनिश सुर्वेंनी जेव्हा त्यांच्या क्लबच्या माध्यमातून ही टुर्नामेंटची संकल्पना मांडली, तेव्हा असोसिएशन आमचे जे ऑफिस बेरर आहेत, आमचे प्रेसिडेंट आहेत श्री अजिंक्य नाईक किंवा अभय अडप जे सेक्रेटरी आहेत, किंवा दीपक पाटील हे जॉईंट सेक्रेटरी आहेत, अरमान मलिक हे आमचे ट्रेजरर आहेत, या सगळ्यांनी एकमताने ही टुर्नामेंट अप्रूव्ह केली. आणि आम्ही फार कॉन्फिडंट आहोत याच्यातनं मुंबईला चांगले क्रिकेटर्स मिळतील आणि पुढे मुंबईला आणि पुढे देशाला पण खेळतील. काही डिसअर्टन व्हायचं नाही, कारण का एक लक्षात घ्या, जेव्हा आपण नाही होत ना त्याच्यातनं जास्त मेहनत करायला लागते. आज मी पण अशाच सिलेक्शनला आम्ही पण गेलो आहे. तर आपापल्या जे कोचेस आहेत, आपापल्या जिकडे अकॅडमीज आहेत, किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्या नेट्स असतात समर कॅम्पच्या, तिकडे जाऊन परत तुम्ही चांगली मेहनत करा. मुंबईचं क्रिकेट खडूस क्रिकेट आहे. खडूस क्रिकेटमध्ये तुम्ही जे आमचे दिग्गज जर बघितले की गावस्कर सर, वेंगसरकर सर, तेंडुलकर किंवा जे मोठे मोठे चंद्रकांत पाटील, लालचंद राजपूत यांना आम्ही जवळून बघितलेलं आहे त्यांना खेळताना. खडूस म्हणजे असं की मुंबईला कधी हार ही पचत नाही आणि मुंबई हरणं पसंत नाही. मग ती कुठची परिस्थिती असून दे, मुंबई जिंकण्यासाठी 100% एफर्ट्स देतात. आणि जिंकण्यासाठी जेव्हा तुमचे 100% एफर्ट्स दिले जाते तेव्हा रिझल्ट ऑटोमॅटिकली मिळत असतो. हा खडूस अप्रोच आहे, हा मैदान क्रिकेटमधून आलेला खडूस अप्रोच आहे. मैदान क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्व ऑड्स असतात, कधी विकेट्स चांगल्या नसतात, कधी आजूबाजूचा परिसर चांगला नसतो, परंतु त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला खेळून जिंकायचं असतं. हा जो मैदानातला खडूस आहे, हाच आम्हाला इथे ठाण्यामध्ये खडूस क्रिकेट आणायचं आहे.
आणि ठाण्याचे क्रिकेट खूप चांगले प्लेयर्स भारताला, मुंबईला आणि पर्यायाने भारताला खेळलेले आहेत. त्याच्यामुळे हा खडूसपणा आणणं या प्लेयर्समध्ये, आणि ते करताना सिलेक्शन प्रोसेस कशी असेल तर आमचे सिलेक्टर पण तेवढेच खडूस असणार आहेत. कारण जर एखाद्या मुलाला मुंबईच्या टीममध्ये, आम्ही अंडर-16चे गेल्या वर्षीचे ऑल इंडियाचे चॅम्पियन आहोत, तर मला एखाद्या मुलाला त्या टीममध्ये यायचं असेल तर त्यांनी त्या मुलाच्या तोडीस तोड असा परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. बॅट्समन असेल तर त्यांनी ज्या बॅट्समनची जागा तो घ्यायला बघत असेल तर त्या बॅट्समनचा परफॉर्मन्स, त्याच्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स त्याला करावा लागेल. किंवा स्पिनर असेल तर त्याच गोलंदाज किंवा स्पिनरच्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स त्या गोलंदाजाला करावा लागेल. त्याच्यामुळे आणि म्हणूनच आमची सिलेक्शन प्रोसेस, आमचे सिलेक्टर हे सुद्धा त्या खडूसप्रमाणेच, आणि मेरिट बरोबर, परफॉर्मन्स बरोबर आम्हाला डिसिप्लिन फार महत्त्व आहे. मुंबई क्रिकेटमध्ये डिसिप्लिन हे फार सर्वोच्च पदावर असते. डिसिप्लिनसाठी कुठच्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे पण आम्ही तेवढंच लक्ष देत असतो, आणि आमची पण अपेक्षा आहे की या सिलेक्शन प्रोसेसमध्ये या गोष्टी सर्व अवगत केल्या जातील. एक गोष्ट लक्षात होतं सर्वांना, क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये परफॉर्मन्स बरोबर तुमचा डिसिप्लिन आणि तुमचं ॲटिट्यूड टुवर्ड्स गेम फार महत्त्वाचं आहे. तुम्ही 22 यार्डमध्ये काय करता, 75 यार्ड्समध्ये काय करता, आणि 75 यार्डच्या बाहेर काय करता हे सुद्धा बघितलं जातं. टीम सिलेक्ट करताना सिलेक्टर आमचे खडूस आहेत. तुम्ही 100 केला आणि बाहेर येऊन तुझं ॲटिट्यूड खराब असेल, तुम्हाला सिलेक्ट केलं जाणार नाही. सिलेक्शन ही प्रोसेस आहे, ही दरवर्षी चालणारी आहे, आणि ह्या प्रोसेसमधून तुम्ही कुठे कमी पडताय, सिलेक्ट नाही झालं तर कुठे कमी पडतात ते तुम्ही डेव्हलप करा. हे तुमच्या अंगणात आहे, तुमच्या जवळच आहे. तर तुम्ही ह्या संधीचा फायदा घ्या, आणि तुमचं करिअर ह्या बेसवर अवलंबून आहे, तर तुम्ही ते कॅरी करा. मला मुलांना सांगायचं आहे की एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, पण ही टुर्नामेंट सिरियसली घ्या. इकडे लोक येऊन आपल्याला सिलेक्टर्स प्रत्येक मॅच बघणार आहे आपली, तर प्रत्येक मॅचमध्ये आपलं 100% द्यायचं ट्राय करा. बाकी आय एम शुअर जर तुम्ही प्रोसेस फॉलो केलीत ही सगळी, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि अशीच आपण टुर्नामेंट ही पुढे मोठी करत जाऊ. आणि आज सपोज कोणतरी मे बी वांगणीमधनं किंवा कोणी शहापूरमधनं पण असा प्लेअर मिळू शकतो जो मुंबईला खेळेल आणि नंतर इंडिया खेळेल. आणि तेच आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे की रणजी ट्रॉफी इकडनं प्लेयर्स जाऊन रणजी ट्रॉफी आणि इंडियासाठी खेळले तर मला वाटतं की यश तेच आहे आमच्या टुर्नामेंटचं. आज मला त्या टुर्नामेंट सिलेक्शनला जी मुलं आली होती, ही मुलं खरं त्यांचा उत्साह पाहून आम्हाला वाटलं की हार्डली 12 वाजेपर्यंत आम्ही सिलेक्शन करू, पण मुलांचा उत्साह, मुलांचं खेळणं, आणि आम्हाला डिफिकल्ट होतं आहे सिलेक्शन करणं, कारण की एवढे कॉम्पिटिशनमध्ये ही मुलं एकमेकांना एवढी तयार झालेली आहेत की खरंच आमची परीक्षा आहे. पण आमच्याकडनं सरतीचे प्रयत्न करू, आणि ह्या टुर्नामेंटला जेवढं चांगलं करता येईल, जेवढं कॉम्पिटिशन चांगली होईल तेवढी ही टुर्नामेंट पण चांगली होईल, आणि अंडर-16ला मुंबईला ही मुलं इकडची मिळतील, हेच मला सांगायचं. सकाळपासूनच खूप एक्साइटमेंट आहे मुलांमध्ये. तसेच MCAचे सेक्रेटरी आणि कमिटी मेंबर्स, त्यांच्याबरोबर सिलेक्टर्स आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स यांना पण खूप धन्यवाद, कारण का सकाळपासून तेही हे सगळं ऑर्गनाईज करण्यात खूप साथ देत आहात. आणि आता माझा मुलगा सेकंड राऊंडला सिलेक्ट झाला आहे, तर ठाणा डिस्ट्रिक्टच्या मुलांसाठी हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. एप्रिल-मेमध्ये आता जे अंडर-16चे MCA सिलेक्शन ट्रायल्स होतील त्याच्या आधी 2 दिवसाच्या मॅचेस मिळतील त्यांना खेळायला, त्यामुळे त्यांना खूप फायदा होईल, एक एक्सपिरियन्स मिळेल. तर असंच काय ना काय चालू राहून दे. हे MCA कमिटी खूप काही चांगल्या गोष्टी करते, तर ह्या सगळ्या पोरांना खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि डेफिनेटली ह्याच्यातून चांगली पोरं बाहेर येतील. ठाण्यामध्ये अंडर-16च्या साठी फार लिमिटेड ऑप्शन्स होते, आणि हा जो MCAच्या अंडर तुकाराम सुर्वे मेमोरियल टुर्नामेंट जी आयोजित केली आहे, त्याच्यामुळे मुलांना फार स्कोप आणि त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी फार चांगल्या गोष्टी होत आहेत. आम्ही पॅरेंट्स इथे सकाळपासून आलो आहे मुलांना घेऊन, आणि चांगल्या पद्धतीने आणि टाईमली काम सिलेक्शनची प्रोसेस चालू आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण लहान मुलं आहेत अजून, अंडर-16मध्ये फार मोठे नाही आहेत, कोणी 14चे आहे, कोणी 15चे आहे. माझा मुलगा पण इथे खेळायला आलेला आहे, सिलेक्शनला आला आहे, तो पण सेकंड राऊंडला आहे. तो एक ओपनिंग बॅट्समन आहे आणि ऑफ स्पिन बॉलिंग पण टाकतो. माझ्या मते या टुर्नामेंटचं आम्हाला जे इन्फॉर्मेशन आली आहे की त्याच्या बऱ्याचशा मॅचेस दादोजी स्टेडियमला होणार आहे, तर मुलांना दादोजी स्टेडियमवर खेळायला मिळेल, हे फार उत्तम गोष्ट आहे मुलांसाठी. आणि
माझ्यामध्ये थोडी अजून मार्केटिंग झाली असती तर मुलांमध्ये अजून एक्साइटमेंट आलं असतं. आणि बेस्ट ऑफ लक टू ऑल द किड्स दोज आर परफॉर्मिंग इन द मॅचेस, अपकमिंग मॅचेस. सकाळपासूनच एवढी गर्दी आहे की ठाणा डिस्ट्रिक्टसाठी ही पहिल्यांदाच अपॉर्च्युनिटी मिळते मुलांना की एवढी मोठी टुर्नामेंट MCA ॲफिलेटेड टुर्नामेंट आहे. आणि त्याच्याकरता यावर्षी जे अंडर-16चे सिलेक्शन कमिटी होती मुंबईची, तीच कमिटी येऊन इथे मुलांना सिलेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे मुलांनासुद्धा खूप एनकरेज आहेत मुलं आणि एक्साईट आहेत भरपूर. आमची मुलंसुद्धा आता सेकंड राऊंडला गेलेले आहेत. तर बघूया आता काय होते. परंतु काही झालं तरी जे काय हा जो काय प्लॅटफॉर्म आणि हे ठाण्यातल्या मुलांसाठी दिलेलं आहे हे खरोखरच म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि याच्यासारखे अजून अनेक मला वाटतं MCAसुद्धा खूप प्रयत्न करते की काही मुलांचं टॅलेंट वरती यावं म्हणून. असे बरेच प्रयत्न चालू आहेत. त्याच्यापैकी हा एक प्रयत्न आहे. धन्यवाद MCAला आणि स्पोर्टिंग कमिटी. आणि जे स्पोर्टिंग क्लब कमिटी आहे त्यांनी अंडर-23 पण ठाण्यासाठी एक मागितलेली आहे टुर्नामेंट. आमचे MCAचे या टुर्नामेंटचं महत्त्व असं आहे की ही फर्स्ट टाईम टुर्नामेंट होतं आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यांना MCA सिलेक्टर्स बघणार, वेगवेगळे कोचेस बघत आहेत आणि याच्यातून डेफिनेटली मुलांना फार ॲडव्हान्टेज मिळेल. म्हणजे की यांना एक्सपिरियन्स मिळेल की अंडर-16साठी सिलेक्शन क्रायटेरिया काय असतो, ऑब्झर्वर काय ऑब्झर्व करतात, कोचेस काय ऑब्झर्व करतात, सिलेक्शन्स कमिटी काय ऑब्झर्व करते. हा चांगला एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म हा राईट फ्रॉम द ठाणेपासून तर बदलापूर आणि शहापूरपर्यंत मुलांना हा करगून दिला आहे. आणि माझा एक्सपिरियन्स अत्यंत सुंदर असा आहे की टाईमली इथे स्टार्ट झाला आहे. ज्या टायमाला आम्हाला सांगितलं होतं त्या टायमाला आम्ही इथे आलो आणि आता सेकंड राऊंड चालू आहे. तर माझा मुलगा देखील याच्यामध्ये सेकंड राऊंडमध्ये सिलेक्ट झाला आहे. असा प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यामुळे पहिल्यांदा ह्या सुर्वे फॅमिलीचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत.